नमस्कार. सासू सुनेच्या किचनमध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मी आज बनवणार आहे गुजराती दाल ढोकली. त्यासाठी मी एका कुकरमध्ये 1 तांब्या इतकं पाणी घेतले. 1 वाटी तूर डाळ स्वच्छ धुवून टाकून घेतली. 1 टोमॅटो आणि शेंगदाणे टाकले. थोडंसं तेल, झाकण लावून याला 4 ते 5 शिट्ट्या होऊ दिल्या. नंतर एका परातमध्ये मी 1 वाटी इतकं गव्हाचं पीठ घेतलंय. त्यात थोडासा ओवा टाकलाय, चवीपुरता मीठ, पाणी थोडं थोडं घालून अशी घट्टसर कणिक भिजवून घ्यायची आपल्याला. त्यानंतर मी खलबत्त्यामध्ये अद्रक लसूण असं कुटून घेतलंय. कुकर आपला थंड झालेला आहे. नंतर फोडणीसाठी जिरं, मोहरी, कढीपत्ता, हिंग, सुक्या 2 लाल मिरच्या, अद्रक लसूण आपण कुटून घेतलं होतं ते सर्व टाकून घ्यायचंय. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर, मसाल्यांमध्ये घेतले लाल तिखट, मिक्स मसाला, कांदा लसूण मसाला आणि हळद. पाणी टाकलंय. परत मी 1 तांब्या इतकं पाणी परत टाकलंय. चवीपुरता मीठ, अर्धा लिंबाचा रस टाकलाय. हे बघा, अशी पोळी लाटून घ्यायची आपल्याला. एकदम पातळ अशी पोळी लाटायची आहे, पतली. त्याला असं स्लाइस करून घ्यायचं आहे, उभं कापून घ्यायचं आहे. तुम्हाला आवडेल तर तुम्ही शेप देऊ शकता. हे बघा कशी पतली पाहिजे. नंतर आपण ते डाळ उकळताना त्याच्यामध्ये टाकून घेऊ. छान शिजू द्यायचं आहे सर्व. थोडीशी वरतून मी कोथिंबीर टाकली आहे. तुम्ही पण ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.